भावित आहे. आपण आज एक मुलगी असून सुद्धा या पदावर विराजमान झाले आहात, त्याबद्दल मी तुमचे खूप खूप अभिनंदन करते. आमच्या या चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या मनात काही प्रश्न दडलेले आहेत. ते प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे. तुम्ही या चिमुकल्यांना सर्वांना तुमची माहिती मिळवून द्यायची आहे. माझे नाव शीतल अंगद जमकुरे. मी आता नुकतीच PSI परीक्षा उत्तीर्ण झाली. पहिली ते 10वीचं शिक्षण माझं इथेच झाले आहे, गणपती शाळेमध्ये. 11वी-12वी मोरेश्वर कॉलेज, ग्रॅज्युएशन पण मोरेश्वर कॉलेज. नंतर मी स्पर्धा परीक्षा करायचं ठरवलं आणि पुणे इथे जाऊन अभ्यास केला. तुमचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण कोठे झाले? माझे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण श्री गणपती इंग्लिश स्कूल भोकरदन येथे झाले. तुमचे उच्च शिक्षण कोठे झाले? उच्च शिक्षण मोरेश्वर कॉलेज भोकरदन येथे. शिक्षण चालू असताना तुम्हाला काय व्हावेसे वाटत होते? शिक्षण सुरू असताना मला लहानपणापासूनच इच्छा होती की म्हणजे पोलीस खात्यातच जायची. माझं एम तर खूप मोठं होतं IPSचं, पण मी ते करल अभ्यास नंतर. तोपर्यंत मी ही एक्झाम दिली MPSCची आणि त्यात मी उत्तीर्ण झाले आणि वर्दी मी मिळवली. तुम्ही आज ज्या परीक्षा पास झाल्या याची तयारी तुम्ही कशी व कोठे केली? MPSCचा अभ्यास करण्यासाठी पुणे येथे गेले. माझ्या भावाची खूप मोठी साथ होती, आई वडिलांची पण खूप होती. त्यांनी मला तिथं एवढं लांब पाठवलं शिक्षणासाठी. तिथं मी क्लास वगैरे म्हणजे जे विषय मला अवघड जायचे त्याचा मी क्लास केला आणि बाकी मी सेल्फ स्टडी करून अभ्यास केला. एक मुलगी म्हणून तुम्हाला हा अभ्यास करत असताना काही अडचणी आल्या का? आयुष्यात खूप काही अडचणी येतात, पण त्याला आपण मुलगी किंवा मुलगा म्हणून नाही, सर्वांच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम्स येतात, त्याला आपल्याला टॅकल करावंच लागतं. खूप आयुष्यात प्रॉब्लेम आल्या. माझा ॲक्सिडेंट पण झाला होता. ग्राउंडच्या वेळेस वजन पण वाढलं होतं. खूप अडचणी येतात, पण त्याला समोर जाऊन मी केलं. तुमच्या घरच्यांच्या तुम्हाला बाबतीत म्हणजेच या पदासाठी सहकार्य मिळाले का? हो, खूप सहकार्य मिळाले, म्हणूनच मी या पदापर्यंत पोहोचू शकले. या पदावर काम करताना तुम्हाला पोलीस खात्यातील काय सुधारणा करावेसे वाटते? पोलीस पहिली गोष्ट तर महाराष्ट्र पोलीसमध्ये महिलांची खूप कमी आहे. 13 ते 14% आपल्या महिला पोलिसांचं प्रमाण आहे. मी माझ्यासारखे आता मला बघून तर भोकरदन तालुक्यातून आणखी मुलींना मी प्रेरणा देईल की पोलीस खात्याकडे पण खूप चांगली नोकरी आहे, तुम्ही वळू शकता. आणि विशेषतः महिलांसाठी खूप चांगले कामं करायला प्रयत्न करेन, कारण की महिला व्यक्त होत नाही. काही प्रॉब्लेम्स असले तरी पण त्या सांगत नाही. त्यात मी काही कॅम्प्स वगैरे राबवून त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करेन. तुम्हाला अजून अभ्यास करून पुढच्या पदावर जाण्याची इच्छा आहे का? हो, नक्कीच. पुढच्या पदासाठी मी प्रयत्न करणार आहे, तयारी करणार आहे. तुम्हाला पुढील या सहकार्यासाठी शुभेच्छा देते आणि तुमचे अभिनंदन करते. थँक्यू.